माझं लग्न खूप उशिरा झालं होतं. मी 34 वर्षाची होते. खूप दिवसापासून मी माझ्या पहिल्या रात्रीची वाट पाहत होते. माझ्या नवऱ्याच्या नजरेत भरून येण्यासाठी मी दिवसभर फक्त गाऊन घालायचे. दररोज माझा नवरा कामावरून यायचा आणि लगेच झोपी जायचा. मला तर रात्रभर झोप येत नव्हती. मी माझं तारुण्य त्यांच्यासाठी जपून ठेवलं होतं, पण तो तर माझ्याकडे पाहत देखील नव्हता. मग मला माझ्या सासऱ्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच सुचवलं नाही. माझं नाव करिश्मा आहे. मी 12वी नंतर BEd केले होते. त्यानंतर 7-8 वर्षे मी नोकरीसाठी प्रयत्न करत होते. माझ्या घरच्यांना मी आधीच सांगून ठेवलं होतं की मला नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं नाही. माझ्यासाठी चांगले चांगले पाहुणे येऊन गेले होते, पण मी मात्र नकार देत होते. काही दिवसानंतर माझ्या घरचे म्हणत होते की आता करिश्मा आयुष्यभर अशीच राहशील का? आता असेच प्रयत्न करता करता अचानक मला शाळेवर शिक्षिका म्हणून नोकरी लागली. कुणालाच विश्वास बसत नव्हता. मला सुद्धा हेच वाटत होतं की हे खरं आहे की खोटं. माझं वय जवळपास 34 वर्ष होतं. मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा प्रत्येक तरुण मुलगा माझ्याकडे बघितल्याशिवाय पुढे जात नव्हता. पण आता असं झालं होतं की 50 वर्षाचा अंकलसुद्धा माझ्याकडे बघत नव्हता. माझ्या मामाचा मुलगा सारखा मला चिडवायचा की करिश्मा, आता तुझ्यामध्ये रस राहिला नाही. मामाच्या घरी गेल्यावर तर तो मला खूपच परेशान करत होता. कसला रस असतो कुणास ठाऊक. एके दिवशी तो मला असंच म्हणत होता, करिश्मा, आता तुझ्यामध्ये रस नाही. मला खूपच राग आला. म्हणून मी त्याच्या समोरच माझा पंजाबी ड्रेस काढून फेकला. तेव्हा घरात कोणीच नव्हते. सर्वजण नातेवाईकाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळेस तर मला पाहून तो चक्कर येऊनच पडला. मी म्हणाले, संतोष, काय झालं? उठ. मी एक ग्लास पाणी त्याच्या तोंडावर शिपडले, पण तरीही तो उठलाच नाही. मग माझं लक्ष माझ्या छातीकडे गेलं. एवढी मोठी 20 किलोची छाती पाहून मला सुद्धा खूप विचित्र वाटलं आणि मला खूप हसू देखील आला. बरोबर आहे ना, एवढा मोठा रस पाहिल्यानंतर कुणालाही चक्कर येऊन पडणार. या संतोषला असंच पाहिजे, असं म्हणून मी घरातलंच एक टी-शर्ट घातलं. आता मला नोकरी लागल्यामुळे लग्नासाठी मुलगा पाहायची तयारी चालू होती. मामाच्या मुलाबरोबर मी लग्न केलं असतं, पण तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. तो फक्त 24 वर्षाचा होता. मला तो आवडायचा, पण खूप लहान मुलासारखं वागायचा, म्हणून मला त्याचा खूप राग पण येत होता. पण त्या दिवसापासून त्याने मला चिडवायचं बंद केलं होतं. आता मी तर त्याची चांगलीच जिरवली होती. आता संतोष कुणी नसताना माझ्या जवळ पण थांबत नव्हता. त्याला पळताना पाहून मला खूप हसू येत होता. त्यानंतर 8 दिवसातच मला एक स्थळ आलं. तो मुलगा शेतकरी होता. जवळपास 50 एकर त्याच्या घरी शेती होती. वर्षाला लाखो रुपयाचं उत्पन्न तो काढत होता. दिसायला सुद्धा बऱ्यापैकी होता. आम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि त्याच्याबरोबर माझं लग्न झालं. त्याचं नाव संग्राम आहे. आम्ही दोघे सारख्याच वयाचे होतो. त्याच्या घरचे तर नको म्हणत होते, पण त्याला मी आवडत होते, म्हणून त्याने वयाचा विचार केला नाही. सर्व काही कार्यक्रम पार पडले, पण अजूनही आमची पहिली रात्र बाकी होती. बहुतेक माझ्या नवऱ्याला खूपच जास्त काम पडत होते, म्हणून तो रात्री आला की लगेच झोपी जायचा. गेल्या काही दिवसापासून माझा जीव पहिल्या रात्रीसाठी तळमळत होता. 10वी पासून मी तर स्वतःवर खूप कंट्रोल केलं होतं. मी कधीच कोणत्या मुलाकडे वाकड्या नजरेने पाहिलं नव्हतं. मी माझं तारुण्य फक्त माझ्या नवऱ्यासाठी साचून ठेवलं होतं, आणि हा तर रात्री आला की लगेच झोपी जात होता. माझी एवढी मोठी 20 किलोची अंगभर छाती आणि माझे हे सुंदर रूप काय कामाचं? असेच 2 महिने उलटून गेले होते. असेच एके दिवशी शेतामध्ये विहिरीचं उद्घाटन होतं. विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले होते, म्हणून सगळेजण शेतात गेले होते. मी घराचं सगळं काम आटपून घेतलं आणि डब्बा घेऊन मला शेतामध्ये जायचं होतं. काम खूप असल्यामुळे अजून माझी आंघोळ देखील झाली नव्हती. शाळेला आज मी सुट्टी घेतली होती आणि मी हे स्थळ शाळाजवळ आहे, मुलाकडे चांगली जमीन आहे म्हणून तर पसंत केलं होतं. पण मुलगा पाहायला आल्यानंतर थोडंच आपण त्याची चड्डी काढून पाहतो का? माझा नवरा माझ्याबरोबर अजूनसुद्धा झोपला नाही. हे कुणाला सांगू हेच मला कळत नव्हतं. त्याचा अपमान होईल म्हणून मी गप्प बसले होते. रात्री माझा नवरा घरी आल्यावर हे मला किती वेळा विचारावंसं वाटलं, पण परत वाटलं की त्यांना वाईट वाटेल, म्हणून मी काहीच बोलत नव्हते. काम झाल्यानंतर मी आंघोळीला गेले. मी आज पक्का निर्णय घेतला होता की आज आमची पहिली रात्र झालीच पाहिजे. मी सुगंधित साबण माझ्या सर्व अंगावर चोळून लावत होते. माझी भल्ली मोठी वाढलेली छाती साबण लावताना देखील मला उचलत नव्हती. आंघोळ करताना मी विचार करत होते की दुसरा कोणी नवरा असता तर आतापर्यंत किती धिंगाणा झाला असता. तेव्हाच अचानक मला कुणाच्या तरी पायाचा आवाज आला. मला असं जाणवलं की मला कुणीतरी लपून पाहत आहे.
आणि तेवढ्यात माझ्या अंगावर काटाच फुटला. मी आंघोळ करताना काहीच घातले नव्हते. अशा अवस्थेत मला कुणी पाहिलं असावा याची मला भीती वाटू लागली. मग मी बाथरूमचा थोडा दरवाजा उघडला आणि आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. मला पक्क माहीत होतं की मला कुणीतरी पाहिलं आहे. त्यानंतर मी डब्बा घेऊन रानात गेले. सासूबाई म्हणाले की खूप उशीर केला, जरा लवकर यायचं ना, कळत नाही का सर्वांना भुका लागल्या असतील. मी म्हणाले, मला माफ करा सासूबाई. तसं मला सासूबाईचा खूपच जास्त राग येत होता, पण मी त्यांची खूप इज्जत राखत होते. माझा सासरा खूप आनंदी असायचा. तो कधीच कुणाला वाईट बोलत नव्हता. त्याचा स्वभाव देखील खूप चांगला होता. आता दिवसभर रानात थांबून मला कंटाळा आला होता, पण आज रात्री मी माझ्या नवऱ्याला सोडणार नव्हते. रात्री घरी आल्यानंतर जेवण झाले. माझा नवरा संग्राम कंटाळून झोपू लागला. त्यावेळेस मी अंगावर फक्त गाऊन घातलेला होता. दुसरं काहीच घातलं नव्हतं, फक्त गाऊन घातला होता. मी जाणून बुजून त्याच्यासमोर जोरजोराने चालायचे. नवऱ्याचं लक्ष वेधून घ्यावं म्हणून अधूनमधून कमरेपर्यंत गाऊन हातानेच वर करायचे, पण तरी देखील माझा नवरा गाढ झोपी गेला. मला तर खूपच राग आला होता. घरात सर्वजण झोपी गेले होते. मी एकटीच आता जागी होते. कशावर तरी राग काढावा म्हणून मी धान्य ठेवण्याच्या रूममध्ये गेले आणि तिथे गव्हाच्या भरलेल्या पोत्यावर जोरजोराने लाथाबुक्या मारू लागले. बाजूला कोपऱ्यात एक गाडगं ठेवलेले होतं. मी जोरात त्याला पायाने ढकललं. आता मला वाटलं मातीचं गाडगं आहे, फुटलं तर असेल, पण सदैवाने ते फुटलं नाही. माझा राग थोडा शांत झाला. मी तो मोकळा माठ उचलला तेव्हा मला त्यातून काहीतरी बाहेर पडलेलं दिसलं. त्यामध्ये कशाच्या तरी गोळ्या होत्या. मी तशाच त्या गोळ्या त्या माठामध्ये ठेवल्या. आता मला वाटलं त्या गोळ्या सासूबाईच्या असतील. मग मी परत माझ्या रूममध्ये जाऊ लागले. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की गोळ्या तर आता एकमेकात मिसळल्या आहेत. सकाळी सासूबाईंनी खाल्ल्या तर त्यांना कसं कळेल की कोणती गोळी खायची. म्हणून मी परत गाडग्याजवळ गेले आणि नीट पाहू लागले. त्यावरती इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं. आता माझं शिक्षण थोडं ना मेडिकल सायन्समध्ये झालं होतं, म्हणून मी गुगलवर मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून गोळ्याचे नाव सर्च केले होते. माझं लग्न खूप उशिरा झालं होतं. मी 34 वर्षाची होते. खूप दिवसापासून मी माझ्या पहिल्या रात्रीची वाट पाहत होते. माझ्या नवऱ्याच्या नजरेत भरून येण्यासाठी मी दिवसभर फक्त गाऊन घालायचे. दररोज माझा नवरा कामावरून यायचा आणि लगेच झोपी जायचा. मला तर रात्रभर झोप येत नव्हती. मी माझं तारुण्य त्यांच्यासाठी जपून ठेवलं होतं, पण तो तर माझ्याकडे पाहत देखील नव्हता. मग मला माझ्या सासऱ्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच सुचवलं नाही. माझं नाव करिश्मा आहे. मी 12वी नंतर BEd केले होते. त्यानंतर 7-8 वर्षे मी नोकरीसाठी प्रयत्न करत होते. माझ्या घरच्यांना मी आधीच सांगून ठेवलं होतं की मला नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं नाही. माझ्यासाठी चांगले चांगले पाहुणे येऊन गेले होते, पण मी मात्र नकार देत होते. काही दिवसानंतर माझ्या घरचे म्हणत होते की आता करिश्मा आयुष्यभर अशीच राहशील का? आता असेच प्रयत्न करता करता अचानक मला शाळेवर शिक्षिका म्हणून नोकरी लागली. कुणालाच विश्वास बसत नव्हता. मला सुद्धा हेच वाटत होतं की हे खरं आहे की खोटं. माझं वय जवळपास 34 वर्ष होतं. मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा प्रत्येक तरुण मुलगा माझ्याकडे बघितल्याशिवाय पुढे जात नव्हता, पण आता असं झालं होतं की 50 वर्षाचा अंकलसुद्धा माझ्याकडे बघत नव्हता. माझ्या मामाचा मुलगा सारखा मला चिडवायचा की करिश्मा आता तुझ्यामध्ये रस राहिला नाही. मामाच्या घरी गेल्यावर तर तो मला खूपच परेशान करत होता. कसला रस असतो कुणास ठाऊक. एके दिवशी तो मला असंच म्हणत होता, करिश्मा आता तुझ्यामध्ये रस नाही. मला खूपच राग आला, म्हणून मी त्याच्या समोरच माझा पंजाबी ड्रेस काढून फेकला. तेव्हा घरात कोणीच नव्हते. सर्वजण नातेवाईकाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळेस तर मला पाहून तो चक्कर येऊनच पडला. मी म्हणाले, संतोष काय झालं, उठ. मी एक ग्लास पाणी त्याच्या तोंडावर शिपडले, पण तरीही तो उठलाच नाही. मग माझं लक्ष माझ्या छातीकडे गेलं. एवढी मोठी 20 किलोची छाती पाहून मला सुद्धा खूप विचित्र वाटलं आणि मला खूप हसू देखील आला. बरोबर आहे ना, एवढा मोठा रस पाहिल्यानंतर कुणालाही चक्कर येऊन पडणार. या संतोषला असंच पाहिजे असं म्हणून मी घरातलंच एक टी-शर्ट घातलं. आता मला नोकरी लागल्यामुळे लग्नासाठी मुलगा पाहायची तयारी चालू होती. मामाच्या मुलाबरोबर मी लग्न केलं असतं, पण तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. तो फक्त 24 वर्षाचा होता. मला तो आवडायचा, पण खूप लहान मुलासारखं वागायचा, म्हणून मला त्याचा खूप राग पण येत होता. पण त्या दिवसापासून त्याने मला चिडवायचं बंद केलं होतं.
आता मी तर त्याची चांगलीच जिरवली होती. आता संतोष कुणी नसताना माझ्या जवळ पण थांबत नव्हता. त्याला पळताना पाहून मला खूप हसू येत होता. त्यानंतर 8 दिवसातच मला एक स्थळ आलं. तो मुलगा शेतकरी होता. जवळपास 50 एकर त्याच्या घरी शेती होती. वर्षाला लाखो रुपयाचं उत्पन्न तो काढत होता. दिसायला सुद्धा बऱ्यापैकी होता. आम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि त्याच्याबरोबर माझं लग्न झालं. त्याचं नाव संग्राम आहे. आम्ही दोघे सारख्याच वयाचे होतो. त्याच्या घरचे तर नको म्हणत होते, पण त्याला मी आवडत होते म्हणून त्याने वयाचा विचार केला नाही. सर्व काही कार्यक्रम पार पडले, पण अजूनही आमची पहिली रात्र बाकी होती. बहुतेक माझ्या नवऱ्याला खूपच जास्त काम पडत होते, म्हणून तो रात्री आला की लगेच झोपी जायचा. गेल्या काही दिवसापासून माझा जीव पहिल्या रात्रीसाठी तळमळत होता. 10वी पासून मी तर स्वतःवर खूप कंट्रोल केलं होतं. मी कधीच कोणत्या मुलाकडे वाकड्या नजरेने पाहिलं नव्हतं. मी माझं तारुण्य फक्त माझ्या नवऱ्यासाठी साचून ठेवलं होतं आणि हा तर रात्री आला की लगेच झोपी जात होता. माझी एवढी मोठी 20 किलोची अंगभर छाती आणि माझे हे सुंदर रूप काय कामाचं. असेच 2 महिने उलटून गेले होते. असेच एके दिवशी शेतामध्ये विहिरीचं उद्घाटन होतं. विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले होते म्हणून सगळेजण शेतात गेले होते. मी घराचं सगळं काम आटपून घेतलं आणि डब्बा घेऊन मला शेतामध्ये जायचं होतं. काम खूप असल्यामुळे अजून माझी आंघोळ देखील झाली नव्हती. शाळेला आज मी सुट्टी घेतली होती आणि मी हे स्थळ शाळाजवळ आहे, मुलाकडे चांगली जमीन आहे म्हणून तर पसंत केलं होतं. पण मुलगा पाहायला आल्यानंतर थोडंच आपण त्याची चड्डी काढून पाहतो का? माझा नवरा माझ्याबरोबर अजूनसुद्धा झोपला नाही. हे कुणाला सांगू हेच मला कळत नव्हतं. त्याचा अपमान होईल म्हणून मी गप्प बसले होते. रात्री माझा नवरा घरी आल्यावर हे मला किती वेळा विचारावंसं वाटलं, पण परत वाटले की त्यांना वाईट वाटेल म्हणून मी काहीच बोलत नव्हते. काम झाल्यानंतर मी आंघोळीला गेले. मी आज पक्का निर्णय घेतला होता की आज आमची पहिली रात्र झालीच पाहिजे. मी सुगंधित साबण माझ्या सर्व अंगावर चोळून चोळून लावत होते. माझी भल्ली मोठी वाढलेली छाती साबण लावताना देखील मला उचलत नव्हती. आंघोळ करताना मी विचार करत होते की दुसरा कोणी नवरा असता तर आतापर्यंत किती धिंगाणा झाला असता. तेव्हाच अचानक मला कुणाच्या तरी पायाचा आवाज आला. मला असं जाणवलं की मला कुणीतरी लपून पाहत आहे आणि तेवढ्यात माझ्या अंगावर काटाच फुटला. मी आंघोळ करताना काहीच घातले नव्हते. अशा अवस्थेत मला कुणी पाहिलं असावा याची मला भीती वाटू लागली. मग मी बाथरूमचा थोडा दरवाजा उघडला आणि आजूबाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. मला पक्क माहीत होतं की मला कुणीतरी पाहिलं आहे. त्यानंतर मी डब्बा घेऊन रानात गेले. सासूबाई म्हणाले की खूप उशीर केला, जरा लवकर यायचं ना, कळत नाही का सर्वांना भुका लागल्या असतील. मी म्हणाले, मला माफ करा सासूबाई. तसं मला सासूबाईचा खूपच जास्त राग येत होता, पण मी त्यांची खूप इज्जत राखत होते. माझा सासरा खूप आनंदी असायचा. तो कधीच कुणाला वाईट बोलत नव्हता. त्याचा स्वभाव देखील खूप चांगला होता. आता दिवसभर रानात थांबून मला कंटाळा आला होता, पण आज रात्री मी माझ्या नवऱ्याला सोडणार नव्हते. रात्री घरी आल्यानंतर जेवण झाले. माझा नवरा संग्राम कंटाळून झोपू लागला. त्यावेळेस मी अंगावर फक्त गाऊन घातलेला होता. दुसरं काहीच घातलं नव्हतं, फक्त गाऊन घातला होता. मी जाणून बुजून त्याच्यासमोर जोरजोराने चालायची. नवऱ्याचं लक्ष वेधून घ्यावं म्हणून अधूनमधून कमरेपर्यंत गाऊन हातानेच वर करायचे, पण तरी देखील माझा नवरा गाढ झोपी गेला. मला तर खूपच राग आला होता. घरात सर्वजण झोपी गेले होते. मी एकटीच आता जागी होते. कशावर तरी राग काढावा म्हणून मी धान्य ठेवण्याच्या रूममध्ये गेले आणि तिथे गव्हाच्या भरलेल्या पोत्यावर जोरजोराने लाथाबुक्या मारू लागले. बाजूला कोपऱ्यात एक गाडगं ठेवलेले होतं. मी जोरात त्याला पायाने ढकललं. आता मला वाटलं मातीचं गाडगं आहे, फुटलं तर असेल, पण सदैवाने ते फुटलं नाही. माझा राग थोडा शांत झाला. मी तो मोकळा माठ उचलला तेव्हा मला त्यातून काहीतरी बाहेर पडलेलं दिसलं. त्यामध्ये कशाच्या तरी गोळ्या होत्या. मी तशाच त्या गोळ्या त्या माठामध्ये ठेवल्या. आता मला वाटलं त्या गोळ्या सासूबाईच्या असतील. मग मी परत माझ्या रूममध्ये जाऊ लागले. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की गोळ्या तर आता एकमेकात मिसळल्या आहेत. सकाळी सासूबाईंनी खाल्ल्या तर त्यांना कसं कळेल की कोणती गोळी खायची. म्हणून मी परत गाडग्याजवळ गेले आणि नीट पाहू लागले. त्यावरती इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं. आता माझं शिक्षण थोडं ना मेडिकल सायन्समध्ये झालं होतं, म्हणून मी गुगलवर मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून गोळ्याचे नाव सर्च केले होते.